देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कसया त्यजिन प्राण आपुलगे मय, असे न धनीवरी आपुले माहेरी, मग तो श्री हरी गीते गायन गे मय. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरताच प्राप्त असणार अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंकापूर निवासी श्री ज्ञानोबरायांचा हा अभंग एक रूपकात्मक एका गवळणीच्या भूमिकेमध्ये एका स्त्रीच्या गवळणीच्या भूमिकेमध्ये भगवान परमात्म्यासोबत एक प्रकारचा संवाद व्यक्त करणारा हा एक अभंग चिंतन सेवेकरता निवडलेला आहे. थोडंसं पुढे जाऊन बोलायचं झालं तर एका गवळणीच्या स्त्रीच्या भूमिकेमध्ये म्हणजेच एखाद्या हक्काच्या भगवत भक्ताचं भगवान परमात्म्याकडे एक आग्रहाचं भांडण व्यक्त केल्यानंतर, आग्रह धरल्यानंतर त्या परमात्म्याने जी काही दिलेली अनुभूती आहे तिचा अनुवाद मौलिक ज्ञानोबरा या अभंगातून प्रकट करत आहे. चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे. आई साहेबांचा म्हणजेच श्री अंबा मातेचा हा चालू असलेला नवरात्र महोत्सव गेली 60 वर्षापासून म्हणजेच पंचतपपूर्ती सोहळा आपण संपन्न करताय. त्यामध्ये समस्त ग्रामस्थ वाठार इथलं भजनी मंडळ असतील, भाविक मंडळी असतील, गावातील सर्व तरुण मंडळी असतील, या सर्वांच्याच उत्कृष्ट अशा सहकार्याने याच पद्धतीने परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री तात्यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने आशीर्वादाने संपन्न होत असलेला हा नाम महोत्सव आणि त्यामध्ये आजच्या प्रथम दिनाची म्हणजेच पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा गुरुवर्य तात्यांच्याच आज्ञेने माझ्यासारख्या एका सर्वसामान्याकडे सोपवण्यात आली. तद निमित्ताने कीर्तनाकरता उपस्थित आहे. चिंतन सेवेकरता श्रद्धेय तात्यांची पावन उपस्थिती आहे. वास्तविक त्यांच्या समोर कीर्तन करायचं म्हटल्यानंतर कितीही वयाने जरी मोठा कीर्तनकार असेल तरी तो थरथर कापतो. मी तर अगदीच माझ्यासारख्याने त्यांच्या समोर काय बोलावं हा थोडासा प्रश्न आहे. परंतु त्यांच्याच कृपाशीर्वादाने, परंपरेच्या कृपाशीर्वादाने जे काही ज्ञानोबरायांच्या अभंगावर चिंतन करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. वास्तविक तसं पाहायला गेलं वारकरी संप्रदायामध्ये आम्ही ज्यांच्याकडे पाहून मार्गक्रमण करतो, नवे आत्ताचा नवीन तरुण साधक जर वारकरी संप्रदायामध्ये एखादा जर आला असेल आणि त्याला जर वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन जर मार्गक्रमण करायचं असेल तर त्यांनी कोणाकडे पाहून मार्गक्रमण केलं पाहिजे याचं उत्तम आदर्शन अग्रगण्य नाव म्हणजे पूजनीय तात्या आहेत. विठ्ठल त्यांच्या समोर स्तुती वगैरे नाही, ही वस्तुस्थिती आहे महाराज. कारण आत्याही एवढी शारीरिक प्रकृती ठीक नसताना देखील तात्या कधीच बसून कीर्तन करत नाही. ज्ञानोबरायांचा सोहळा जर आपण पाहिला, आम्हाला उठायला 6 होतात ज्ञानोबरायांच्या सोहळ्यात, परंतु 2:30-3 वाजता ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामध्ये काकड्या करतात, त्या हजर असतात आणि तेवढ्याच निष्ठेने श्रद्धेने त्या काकडा संपन्न करतात. म्हणजे चालत आलेली जी काही परंपरा आहे, जी काही मिळालेली सेवा आहे, कितीही प्रतिकूलता आली तरी त्याबद्दल पडता जडभारी नेमा नटळे निर्धारी या न्यायाप्रमाणे सेवा या वृत्तीने सेवा करणारं व्यक्तिमत्व म्हणून आम्ही पूजनीय तात्यांकडे पाहतो. तसं वारकरी संप्रदायामध्ये काही मंडळींनी क्रांती केलेली आहे आणि त्यामध्ये क्रांतीमध्ये देखील एक अग्रगण्य नाव म्हणजे पूजनीय तात्या आहे. वारकरी संप्रदायावरती जर कोणत्याही पद्धतीचा आघात होत असेल, कोणत्याही पद्धतीची जर विटंबना होत असेल तर त्याच्यावर पहिले आक्षेप घेणारे म्हणजे पूजनीय तात्या आहेत. आणि त्यांनी घेतलेला आक्षेप हा वारकरी संप्रदायामध्ये सरसकट सगळ्यांना मान्य असतो महाराज. कारण उगीच कुठेही घ्यायचा म्हणून तो आक्षेप नसतो, तो विचार प्राधान्य त्यामध्ये असतं. आणि वारकरी संप्रदाय जो पूर्वापार पद्धतीने चालत आलाय त्याच पद्धतीने पुढे टिकला गेला पाहिजे याकरता एक तळमळीने प्रयत्न करणारे म्हणजे पूजनीय तात्या आहे. आणि म्हणून त्यांच्या पुढ्यात, त्यांच्या समोर प्रांगणामध्ये ही माझ्या वाट्याला आलेली ही कीर्तन सेवा आहे. आणि म्हणून त्यांच्या कृपाशीर्वादाने काही अल्पसा बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपला गावातील हा नाम महोत्सव आहे, आई साहेबांचा हा उत्सव आहे आणि पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हणून मंगलाचरण काहीतरी साधता यावं या हेतूने मी थोडाफार अभंग घेऊन एका भगवत भक्ताचं आपल्या आराध्य देवतेकडे असलेलं भांडण व्यक्त केल्यानंतर त्या परमात्म्याने जी काही दिलेली अनुभूती आहे तिचा अनुवाद मौलिक ज्ञानोबा यातून प्रकट करतायत. अशा भक्तिप्रेमाचा थोडाफार विचार करून अभंगाची सेवा करावी, आई साहेबांची सेवा करावी या हेतूने मी अभंग निवडला.
चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी उत्सवाचं अधिष्ठान म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय आईसाहेब अंबामातांच्या चरणी अनंत कोटी प्रणाम करतो. त्याच पद्धतीने परमपूजनीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री तात्यांच्या चरणी देखील विनम्र भावाने वंदन करतो. माझे श्री गुरु बाबासाहेब आजरेकर महाराज, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री गुरु सुधाकरजी महाराज इंगळे व श्री गुरु तीर्थरूपांच्या चरणी देखील अनंत कोटी प्रणाम करून माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अधिकाराने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो. आणि ज्ञानोपराय तुकोपराय मला ज्या पद्धतीने बुद्धी देतील त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न. हेची माझी मनीची निवंत राहिले मन कासया त्यजिन प्राण आपुलागे माय असे न धनीवरी आपुले माहेरी मग तो श्रीहरी ती गायन गे माय. मौलिक ज्ञानोपराय अभंगामधून एका गवळणीच्या भूमिकेमध्ये भगवान परमात्म्यासोबत एक प्रकारचा संवाद व्यक्त करतात, एक प्रकारचा आग्रह धरतात आणि त्या परमात्म्याने जी काही दिलेली अनुभूती आहे तिचा अनुवाद मौलिक ज्ञानोपराय अभंगातून प्रकट करतात. वास्तविक वारकरी संप्रदायामध्ये अलिखित प्रकारचे काही दंडक आहेत महाराज. उत्सवाची जर सुरुवात असेल म्हणजेच पहिल्या दिवसाचं जर कीर्तन असेल तर मंगलाचरण प्रकरण अभंग निवडला पाहिजे किंवा मंगलाचरण साधलं गेलं पाहिजे अशा पद्धतीचा दंडक आहे. त्याच पद्धतीने काल्याचं कीर्तन असेल, काल्याची कीर्तन रूपी सेवा असेल तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र चिंतन करावं अशा पद्धतीचा दंडक आहे. आणि उपांत्य दिवसाची कीर्तन सेवा म्हणजे जागराची कीर्तन सेवा म्हटलं की भगवान परमात्म्याकडे मागणीपर भंग निवडला गेला पाहिजे असे अलिखित प्रकारचे वारकरी संप्रदायामध्ये काही दंडक आहेत. त्यामध्ये पहिला दिवस म्हटलं की मंगलाचरण करण्याचा एक आपल्याकडे प्रघात आहे. आता मंगलाचरण कशाला म्हणावं म्हणजेच किम नाम मंगलम. थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या, आपापसात बडबड नका करू. विठ्ठल विठ्ठल असे अनेक विकल्प आपल्याला करता येतील.
मंगलाचरण कशाला म्हणावं, ते किती प्रकारचं आहे, बरं मंगलाचरण का करावं, अनुबंध चतुष्टयाचाही तर विचार करता येईल. वास्तविक तसं जर आपण पाहिलं तर मंगलाचरण कशाला म्हणावं, बघा कोणत्याही क्षेत्रामध्ये किंवा कोणत्याही गोष्टीची जर सुरुवात करायची असेल तर मंगलाचरण करावं. याला कारण त्यामध्ये विघ्न येऊ नयेत. आता पहिल्या दिवशी मंगलाचरण करायचं याला कारणच असं आहे की दररोज जे 7 दिवस तुम्ही आम्ही जे काही श्रवण करणार आहोत ते श्रवण करण्याकरता होणारे जे काही प्रतिबंध आहेत, भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध, त्यामध्ये विषयासक्ती, बुद्धिमान्य दोष, कुतर्क आणि विपर्य अशापैकी कोणत्याही पद्धतीचे अडथळे येऊ नयेत म्हणून पहिल्या दिवशी मंगलाचरण करण्याचा एक प्रघात आहे. वशिष्ठांचा संप्रदाय आहे, वाड वडिलांची चालत आलेली परंपरा आहे आणि म्हणून पहिल्या दिवशी मंगलाचरण. मग यामध्ये प्रकार जर आपण विचारात घेतले तर पहिला प्रकार यातला नमस्क्रिया रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल आणि वस्तुनिर्देश रूप मंगल. आता नमस्क्रिया रूप मंगलचा विचार केला तर नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा, सोपान देवा, नमन केलेलं आहे याला नमस्क्रिया रूप मंगल म्हणा. आता दुसरं याचा विचार केला तर आशीर्वाद द्यावा, हाची मज आशीर्वाद रूप मंगल आहे. आणि वस्तु निर्देश रूप मंगलामध्ये पुन्हा 2 विकल्प आहेत, सगुण वस्तु निर्देश रूप मंगल आणि निर्गुण वस्तु निर्देश रूप मंगल. तद्वत या अभंगामध्ये देखील तुमचे चरण, चरण या पदातून आपल्याला वस्तु निर्देश रूप मंगल साधता येतं. चरण या पदाचा अर्थ जर आपण पाय असा केला तर सगुण वस्तु निर्देश रूप मंगल साधता येईल. त्याचं जर लक्षण केलं तर निर्गुण वस्तु निर्देश रूप मंगलही साधता येतं. विठ्ठल विठ्ठल. अशा पद्धतीने चरण या पदातून आपल्याला वस्तुनिर्देश रूप मंगल करून गवळणीच्या भूमिकेमध्ये ज्ञानोबा या अभंगामध्ये संवाद करतात. वास्तविक हा अभंग चिंतन करत असताना पहिलाच पूर्व पक्ष निर्माण होतो, मौलिक ज्ञानोबा गवळणीचीच भूमिका घेतात. कशावरून? या अभंगामध्ये मौलिक ज्ञानोबा जी भूमिका घेतात ती एका स्त्रीची, एका गवळणीचीच आहे. हे कशावरून? तर त्या अभंगामध्ये काही अशी पद आलेली आहेत, त्या पदावरून आपल्याला निर्देश करता येतो की एका गवळणीची भूमिका आहे. बघा अभंगामध्ये पद आलेले असे न धनीवरी आपुले माहेरी, माहेर पद आलेले. मला सांगा माहेर हे पुरुषाला असतं की स्त्रीला असतं? तुमच्याकडे कशी पद्धत आहे? माहेर असतं ते स्त्रीला असतं आणि पुरुषाला असते त्याला सासूरवाडी म्हणतात. आता त्याची व्याख्या इथं सांगत नाही. जिथं गेल्यानंतर अधिक आनंद होतो, अधिक मासात तर जास्तच होतो, त्याला सासूरवाडी म्हणतात. मात्र माहेर असतं ते स्त्रीला असतं महाराज. आणि अभंगामध्ये पद आलेले माहेरी या पदावरून निर्देश करता येतो एका गवळणीची भूमिका आहे. एक लक्षण. आणि दुसरं लक्षण, एखादा पुरुष दुसऱ्या पुरुषाला जर काही संबोधित करत असेल, हाक मारत असेल तर तो आर्य म्हणून हाक मारतो. परंतु ती जर एखादी माता भगिनी दुसऱ्या माता भगिनीला हाक मारत असेल तर ती अग म्हणून हाक मारते. अभंगामध्ये पद आलेले गे मा ये या पदावरून निर्देश करता येतो. ही एका गवळणीची भूमिका आहे. विठ्ठल कोणत्या गवळणीची भूमिका आहे, तिचं काही नाव आहे की नाही? आपल्याकडे व्यवहारामध्ये एखाद्याचं नाव असतं गोपाळ म्हणून. मात्र वारकरी संप्रदायामध्ये, संत वाङ्मयामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे जे सवंगडी गोकुळातले जे पुरुष आहेत त्यांना गोपाळ असं म्हटलं गेलेलं आहे आणि गोकुळातल्या ज्या स्त्री आहेत त्यांना गवळणी असं संबोधित केलेलं आहे. मात्र वारकरी किंवा संत वाङ्मयामध्ये 3 प्रकारच्या गवळणी आपण पाहतो. कर्मकांडीच्या गवळणी 1, उपासनाकांडीच्या गवळणी 2 आणि ज्ञानकांडीच्या गवळणी 3. मात्र प्रस्तुत अभंगामध्ये मौलिक ज्ञानोबा ज्या गवळणीची भूमिका घेतात या 3ही गवळणींच्या पलीकडे असणारी ही 4थी गवळण आहे. विठ्ठल यामध्ये पुन्हा दुसरा पूर्व पक्ष महाराज त्यावेळेच्या एका गवळणीची भूमिका त्यावेळेच्याच एका गवळणीने वर्णन केली असं चिंतन नाही. पहा मौलिक ज्ञानोबरायांपासून सकल संतांनी गवळणी प्रकरण लिहिलं. शांती ब्रह्मनाथ महाराज असतील, जगद्गुरु तुकोबाराय असतील, भक्त शिरोमणी नामदेवराय आदी संत महात्म्यांनी गवळणी प्रकरण लिहिलं. मात्र गवळणी प्रकरण लिखाणाचा कालावधी केव्हाचा आहे महाराज? गवळणी प्रकरण लिखाणाचा कालावधी केव्हाचा आहे? संत महात्मे लिखाण करतात ते कलियुगामध्ये लिखाण करतात. मात्र गवळणी असतील, गोपाळ असेल, श्रीकृष्ण परमात्मा असेल यांचा कालावधी केव्हाचा आहे? द्वापार युगातला कालावधी आहे. म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा, गवळणी, गोपाळ यांचा कालावधी आहे द्वापार युगातला. संत महात्मे मांडू लागले कलियुगात, द्वापार युगात मांडायला कोणी नव्हतं का? विठ्ठल
लक्षात येतो का पहा. द्वापार युगातली भूमिका संत महात्मे मांडू लागले कलियुगामध्ये. या पूर्व पक्षकाराचा पूरक प्रमाण जर विचारात घेतलं तर तो बराय प्रतिपादन करतात. हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा. म्हणजे ही भूमिका आहे केव्हाची? ही भूमिका आहे द्वापार युगातली. संत महात्मे मांडू लागले कलियुगामध्ये. द्वापार युगात का मांडली गेली नाही महाराज? माझ्या अल्पमतीप्रमाणे मला अभ्यास आलेल्या 2 लक्षणा मांडतो माझ्या मूळ विस्ताराकडे येते. द्वापार युगातली भूमिका संत महात्मे मांडू लागले कलियुगात. याला कारण असं की द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मेने जे काही चरित्र केलेलं आहे, लीला केलेली आहेत, त्याचं वर्णन श्रीमद भागवत महापुराणामध्ये व्यास मुनींनी केलेलं पाहायला मिळतं. म्हणजेच व्यासांचा कालावधी हा द्वापार युगातला आहे महाराज. आता याच्याकरता व्यासाने तो श्रीमद भागवत कोणाला सांगितला मोठे विचार यामध्ये करता येईल, वेळाभावी विस्तार करत नाही. व्यास मुनींनी श्रीमद भागवत महापुराणामध्ये त्या संपूर्ण चरित्रांचं लीलांचं वर्णन केलेलं आहे. वास्तविक तसं जर पाहिलं गेलं तर 18 पुराण आहेत, मात्र महापुराण केवळ श्रीमद भागवतालाच म्हटलं जातं. याची कारणे भागवतामध्ये अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमोतयः मनमंतरेशाणुकथा निरोधा मुक्तिराश्रयः. 10 लक्षणाने परिपूर्ण केवळ श्रीमद भागवत आहे. त्या 10 लक्षणा सर्ग विसर्ग स्थान पोषण उती मनमंतर ईशानुकथा निरोध मुक्ती आणि आश्रय अशा 10 लक्षणाने परिपूर्ण केवळ श्रीमद भागवत आहे. म्हणून त्याला महापुराण म्हणतात. 5 लक्षणाने पूर्ण आहे त्याला उपपुराण म्हणतात आणि पुराण म्हणतात. आणि 2-3 लक्षणाने पूर्ण असेल त्याला उपपुराण बोलतात. विठ्ठल त्यामुळे श्रीमद भागवत महापुराणामध्ये व्यास मुनींनी केलेलं जे काही चिंतन आहे त्याचं वर्णन आपल्याला त्या महापुराणामध्ये पाहायला मिळतं. आणि त्याचं चिंतन करून मौली ज्ञानोबा आदी संत महात्मे गवळणी प्रकरण लिखाण करतात. एक लक्षण स्वीकारता येईल. काही मंडळी म्हणतील महाराज मौली ज्ञानोबा जर अधिकार पाहिला, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणते ज्ञानदेव तुम्हाईसे, किंवा ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जोक पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ओ संतांची जर अवस्था पाहिली उपजताची ज्ञानी, उपजत ज्ञान त्यांच्याकडे आहे, मग त्यांना चिंतन करण्याची आवश्यकता काय? मी नाही, ज्ञानोबाच ज्ञानेश्वरीमध्ये प्रकट करतात. व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकार ते वाट पुसतो. व्यासांचा मागोवा घेतो असं बोलतात. म्हणजेच आणि भाष्यकार म्हणजे भगवत पूज्यपाद आद्य जगद्गुरु शंकराचार्य. किंवा ही जर ओवी अपरिचयाची वाटत असेल, हरिपाठातील पहिला अभंगन अंतिमचं चरण ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडव घरी. द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी राहिला. ज्ञानोबा कशावरून बोलतात? व्यासाची खुणा. व्यास मुनींनी जे काही चरित्र लिखाण केलेलं आहे त्याचं चिंतन करून ज्ञानोबा आदी संत महात्मे गवळणी प्रकरण कलियुगामध्ये लिखाण करतात. एक लक्षण. आणि दुसरं लक्षण असं, भगवान परमात्म्याच्या प्रत्येक अवताराचा जर विचार केला, तुम्ही झाला रामराजा आम्ही वानराच्या फौजा, तुमचा अवतार गोकुळी आम्ही गोपाळांची मिळी, तुम्ही उभे विटेवरी आम्ही झालो वारकरी. महाराज भगवान परमात्माच्या प्रत्येक अवतारामध्ये संत महात्मे कोणकोणत्या रूपाने होते याचं वर्णन करत असताना महाराज म्हणतात, तुम्ही झाला रामराजा. प्रभू रामचंद्र अवतार धारण करतात त्यावेळेला संत महात्मे आम्ही वानराच्या फौजा, तुमचा अवतार गोकुळी. कृष्ण परमात्मा अवतार धारण करतात त्यावेळेला संत महात्मे आम्ही गोपाळांचे मिळी. आणि कलियुगामध्ये तुम्ही उभे विटेवरी संत महात्मे आम्ही झालो वारकरी. म्हणून वारकरी सामान्य नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल. मुद्दा इतकाच पटवून द्यायचा की भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतार धारण करतात त्यावेळेला संत महात्मे आम्ही गोपाळांचे मिळी. गोपाळांच्या मेळ्यामध्ये संत महात्मे त्यावेळेला होते, तर त्यावेळेला भगवंताकडून मिळणारं भक्तिप्रेम त्यांनी सेवन केलेलं आहे. मग महाराज त्यावेळेला संत महात्म्यांनी का लिखाण केलं नाही? भगवान परमात्म्याच्या लीला, भगवान परमात्म्याचं चरित्र प्रत्यक्ष डोळ्याने पाहत होते. मग त्यावेळेला संतांनी का लिखाण केलं नाही? जर गोपाळांच्या मेळ्यामध्ये संत महात्मे होते तर त्यावेळेला भगवंताकडून मिळणारं जे काही भक्तिप्रेम आहे त्याची केवळ अनुभूती द्वापार युगात घेतलेल्या अनुभूतीचा अनुवाद कलियुगात या गवळणींच्या माध्यमातून करू लागले. विठ्ठल विठ्ठल. आणि त्यामध्येच एका गवळणीची भूमिका ज्ञानोबा घेतायत आणि प्रकट करत आहेत. ती गवळण प्राण त्यागायला निघाली. वास्तविक महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात अवतार धारण करतात म्हणजे तिथल्या गवळणी गोपाळांचा अधिकार काय स्वीकारावा लागतो?
उच्चतम अधिकार स्वीकारावा लागतो. परमात्मा उगीच कुठेही अवतार धारण करणार नाही. जर द्वापार युगात परमात्मा अवतीर्ण होतात, मग गवळणी गोपाळ हे उच्चतम अधिकारी असताना ती प्राण त्यागायचा विचार करते, याला कारण काय महाराज? वास्तविक तसं पाहायला गेलं, आपल्याकडे एखादा परमार्थी गृहस्थ असतो महाराज, त्याची धारणा काय असते? मला भगवंताची भक्ती करण्याकरता, भजन करण्याकरता, भज सेवायाम धातू त्यामध्ये आपण चिंतन करू शकतो. मला भगवंताची भक्ती सेवा भजन करायचं आहे आणि त्याच्याकरता हा देह, हा जन्म अपुरा पडतो, म्हणून भगवंताने मला त्याच्या जन्मामध्ये, प्रत्येक जन्मामध्ये त्याचं दास बनवलं पाहिजे, ही धारणा महाराजांनी व्यक्त केलेली आहे. हेची भावी माझी इच्छा, माझी एकच इच्छा आहे, जन्मोजन्मी तुझा दास, मला प्रत्येक जन्मामध्ये तुमचा दास बनवा, कारण मला तुमची भक्ती करायची आहे, भजन करायचंय आणि त्याच्याकरता हा जन्म अपुरा पडतो, म्हणून प्रत्येक जन्मामध्ये दास बनवा. ही धारणा ज्या गवळणींची आहे, त्याच गवळणीच्या सहवासात राहणारी ही देखील गवळण आहे, तरीही ती प्राण त्यागायचा विचार करते. याला कारण काय महाराज? ती जीवनाला कंटाळून प्राण त्यागू लागली, ती प्रपंचाला, संसाराला कंटाळून प्राण त्यागू लागली. नेमकी तिची कारण मीमांसा काय? थोडा सूक्ष्म विचार केला. मला सांगा, प्राण स्वीकारून जन्माला येणं आपल्या हातामध्ये का? बोला, जन्माला येणं आपल्या हातात नाही. बरं, मृत्यू तुम्हामांच्या हातामध्ये का? जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू तुम्हामांच्या हातात नाही. पटवून देतो दृष्टांताने. आमचे तीर्थरूप कीर्तनामध्ये गोड उदाहरण देत असतात. बघा, आपल्याकडे एखादी माता भगिनी स्वयंपाक करते आणि स्वयंपाक करत असताना अचानकपणे सिलेंडर संपला की नवीन सिलेंडर लावण्याची एक पद्धत, नंतर नवीन सिलेंडर लावल्याबरोबर कॅलेंडरवर एक नोंद करण्याची एक पद्धत आहे का तुमच्याकडं? म्हणजे दृष्टांत पटायला सोपं जाईल. ज्यावेळेला नवीन सिलेंडर लावला जातो त्यावेळेला कॅलेंडरवर नोंद करता. तो सिलेंडर कधी संपणार याची नोंद करता का? या सिलेंडरचंही तसंच आहे. विठ्ठल एकच पटवून द्यायचं आहे, जन्म तुम्हामांच्या हातात नाही, मृत्यू तुम्हामांच्या हातात नाही, प्राण त्यागणं तुम्हामांच्या हातामध्ये का नाही? बोल, प्राण त्यागावा का त्यागू नये हा स्वतंत्र चिंतनाचा विषय. बरं, त्यात तो माझा मूळचा विचार नाही.
जन्म तुम्हामांच्या हातात नाही, मृत्यू नाही, मात्र प्राण त्यागणं तुम्हामांच्या हातामध्ये. वास्तविक तसं पाहायला गेलं तर मृत्यू नको म्हणून अनेक खटाटोप करणारी आपण मंडळी आहोत. आपल्याकडे असलेली धनसंपत्ती आपण दुसऱ्याला द्यायला तयार होतो, कारण मला मृत्यू नको आहे. आपल्याजवळ असलेली सत्ता, आपली प्रतिष्ठा, आपलं सर्वस्व आपण दुसऱ्याला द्यायला तयार होतो, याला कारण मला मृत्यू नकोय म्हणून. लौकिक दृष्टांताने पटवून देतो. एक गृहस्थ होता, त्याला चक्कर वगैरे काहीतरी येऊ लागली म्हणून तो डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांना विनंती करतो, डॉक्टर पहा तरी नेमकं काय झालंय, चक्कर वगैरे सारखी येते. डॉक्टर त्याला तपासतात आणि त्याला सांगतात तुम्हाला शुगर डिटेक्ट झालेली आहे, डायबिटीज आजार, त्याला आपण ग्रामीण भाषेत साखर म्हणतो. आता वास्तविक पूर्वी ग्रामीण भागात हा आजार जास्त नव्हता, पण आता तोही इथं शिरलेला, कारण ग्रामीण भागातही कष्ट कमी झाले. जो कष्ट करतो त्याला शुगर आजार करत नाही. आता आमच्या कीर्तनकारांना का होते, कारण आम्ही प्रवासातच सगळं अर्ध आयुष्य जातं. मला वाटतं गुरुजी म्हणायचे म्हणे, गुरुनाम गुरु वेदांत केसरी रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींचं वाक्य आम्ही काही प्रत्यक्ष नाही ऐकलं, आमच्या गुरुजींच्या मुखातून ऐकलंय. कीर्तनकाराचं अर्ध आयुष्य फक्त प्रवासात जातं म्हणे. विठ्ठल त्यामुळे व्यायाम वगैरे होत नाहीत. असो, मला मुद्दा इतकाच पटवून द्यायचा आहे. एक त्याला शुगर डिटेक्ट झालेली आहे आणि डॉक्टर मंडळी त्या शुगरच्या पेशंटना एक वारंवार वॉर्निंग करत असतात, तुम्ही आता गोड बोलायचं, गोड खायचं नाही. हे सगळ्यात कठीण काम बरं महाराज. आणि ठीक आहे म्हणतात, परत पुढे जाऊन वॉर्निंग करत असतात डॉक्टर मंडळी, तुमच्या पायाला वगैरे काही जखम होऊ देऊ नका. कारण डॉक्टरांचं म्हणणं असं आहे किंवा सायन्स त्यामध्ये असं सांगतं की शुगरच्या मंडळींच्या जखमा लवकरात लवकर बऱ्या होत नाही. आता त्याला सांगितलेली वॉर्निंग त्या पद्धतीने तो निघून येतो, थोडासा कालावधी जातो आणि कसल्याही पद्धतीचे तो काही पथ्य पाळत नाही. थोडासा कालावधी जातो आणि त्याच्या पायाच्या अंगठ्याला काहीतरी जखम होते आणि त्याला त्या वेदना देऊ लागतात, ती जखम त्रास देऊ लागते, सहन होत नाही म्हणून पुन्हा डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांना विनंती करतो, डॉक्टर पहा तरी अंगठा फार त्रास देतोय. डॉक्टर त्याचा पायाचा अंगठा तपासून पाहतात आणि त्याला बोलतात, तुझा अंगठा पूर्णपणे खराब झालेला आहे, तो बाजूला काढावा लागेल, नाहीतर गुडघ्यातून पाय खराब होईल. डॉक्टर म्हणतात गुडघ्यातून पाय खराब होईल. तो बोलू लागतो, डॉक्टर अंगठा काढला तरी चालेल, गुडघ्यातून पाय काही खराब होऊ देऊ नका. त्याचा अंगठा बाजूला काढला जातो, थोडासा कालावधी पुन्हाही जातो आणि पुन्हाही कसली पथ्य न पाळण्या कारणाने गुडघ्यातून पाय त्रास देऊ लागतो. म्हणून पुन्हा तो डॉक्टरांकडे जातो, विनंती करतो. डॉक्टर सांगतात आता गुडघ्यातून पाय खराब झालेला आहे, संपूर्णच्या संपूर्ण पाय बाजूला काढावा लागेल, नाहीतर प्राणावर बेतील. डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर काहीही करा, संपूर्ण पाय बाजूला काढला तरी चालेल, मात्र प्राणाला धक्का लागू देऊ नका. माझा चिंतनाचा मुद्दा तोच आहे, मृत्यू नकोय. नवे नवे मागचा 2-3 वर्षाचा कालावधी आठवा. मोठमोठी मंडळी डॉक्टरांना कोरोनाच्या काळात काय विनंती करत होती, डॉक्टर काहीही करा, कितीही पैसे लागू द्या, आमचा माणूस वाचला पाहिजे, म्हणजे मृत्यू नकोय. मृत्यू नको म्हणून एवढी खटाटोप करणारी आपण मंडळी, मात्र तीच मंडळी एखाद्या जर प्रतिकूल वातावरणामध्ये गेली तर त्यांच्या अंतःकरणामध्ये महाराज प्राणत्यागाचा विचार सुरू होतो. याला कारण जीवनामध्ये जगण्याकरता सगळ्याच गोष्टी प्रतिकूल असतात असं नाही महाराज. कोणत्या तरी एका कारणामुळे ती जीवन जगण्याकरता असह्य झालेली असतात. मग महाराज प्राणत्यागाचा विचार कोण करतो? जीव प्राणत्यागाचा विचार करतो, ज्ञानी प्राणत्यागाचा विचार करतो की भक्त प्राणत्यागाचा विचार करतो? तर ज्ञानीही प्राणत्यागाचा विचार करत नाही आणि भक्तही करत नाही. मग ही गवळण का प्राणत्यागाचा विचार करू लागली? याच्या पाठीमागची कारण मीमांसा काय? तर याची कारण मीमांसा अशी महाराज, त्या गवळणीने तिच्या जीवनामध्ये एक ध्येय बाळगलेलं आहे आणि सर्वोतपरी प्रयत्न करून ती ध्येयच पूर्ण होत नाही, तर ती म्हणते आता मी जगून काय करू? नाथ महाराज बोलतात हरिपाठामध्ये, वाचा नवे लाभ जळो त्याचे जिनी. हाच भाव एका महात्म्याने हिंदी दोह्यामध्ये प्रकट केलेला आहे, गुरुदेवांच्या मुखातून ऐकलेला दोहा आहे. तब लग रसना साची भली, जब लग मुख मोराम नाही तो काट डारिये मुख में भलो नाही जाम. नाथ महाराज जो भाव व्यक्त करतात तोच भाव आहे. वाचान वेलाव जोडो त्याचे जिने. अंतब लग रसना, रसना म्हणजे मुखामध्ये असलेली जिभा, त्याला आपण व्यवहाराच्या भाषेत जीभ असं बोलतो. महाराज मुखात असलेली जीभ ती भगवंताच्या नामचिंतना करता दिली आणि त्या जिभेने जर आपण परमात्म्याचं नामचिंतन करत नसू तर ती मुखात केवळ कातडाचा तुकडा आहे, कापून टाकायला हरकत नाही असं महात्म्यांचं वचन आहे. पहा, मुखामध्ये असलेली जीभ ती नामचिंतना करता दिली, त्यांनी जर आपण नामचिंतन करत नसो तर ती केवळ कातडाचा तुकडा आहे, कापून टाकायला हरकत नाही. हे ज्या पद्धतीने
तद्वत ती गवळण बोलते, या देहाला आल्यानंतर तो परमात्मा जर दर्शन देत नसेल, अंतःकरणातली भक्तिप्रेम वृद्धिंगत करत नसेल, तर मी जगून काय करू म्हणून प्राणत्यागाला निघालेली गवळण आहे. म्हणजे ज्या पद्धतीने एखादी दिलेली जीवेने जर नामचिंतन करत नसो तर ती कापायला हरकत नाही, तद्वत या देहाला आल्यानंतर तो परमात्मा दर्शन देत नसेल तर प्राणत्यागाला हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणखी पटवून देण्याकरता लौकिक उदाहरण घेतो. पहा, एखादा विद्यार्थी असतो आणि विद्यार्थी ध्येय बाळगतो की मला या वर्षी या परीक्षेमध्ये एवढे एवढे पर्सेंटेज घ्यायचे, त्यानुसार तो प्रयत्न करू लागतो. त्याला आई वडील चांगले सपोर्टिव्ह आहेत, शिक्षकांचा स्टाफ अनुकूल भेटलेला आहे, सर्व काही अनुकूल असताना योग्य प्रयत्न न झाल्या कारणाने बाय मिस्टेक तो नापास होतो. आणि नापास झाल्यानंतर त्याला वाटू लागतं आता काय तोंड घेऊन मी घरी जाऊ, त्यापेक्षा प्राण त्यागलेला बरा. वास्तविक अशा किरकोळ कारणाकरता प्राण त्यागू नाही म्हणत. मला मुद्दा फक्त केवळ एवढाच पटवून द्यायचा आहे, त्या विद्यार्थ्यांनी ध्येय बाळगलेलं आणि सर्वोतपरी प्रयत्न करून ध्येय पूर्ण नाही झालं तर त्याच्या अंतःकरणामध्ये प्राणत्यागाचा विचार येऊ लागला. सध्याची परिस्थिती पहा, आपण शेतकरी मंडळी आहोत. बघा, एक शेतकरी ध्येय बाळगतो, या पिकांमधून मला 5 लाख रुपये उत्पन्न मिळेल, कष्ट करू लागतो. त्याची पत्नी अनुकूल भेटलेली, कष्ट करणारी, स्वतःची कष्ट करण्यामध्ये प्रवृत्ती चांगली आहे. सर्व काही अनुकूल असताना निसर्गाची अवकृपा होते आणि निसर्गाची अवकृपा झाल्या कारणाने पिकांचं नुकसान होतं. तर म्हणतो आता मी जगून काय करू, का माझी ध्येयपूर्ती नाही झाली. म्हणजे विद्यार्थ्याची ध्येयपूर्ती नाही झाली म्हणून त्याच्या अंतःकरणामध्ये प्राणत्यागाचा विचार येऊ लागला. शेतकऱ्याची ध्येयपूर्ती नाही झाली म्हणून त्याच्या अंतःकरणामध्ये प्राणत्यागाचा विचार येऊ लागला. तद्वत सर्वोतपरी सगळे प्रयत्न करून झाले तरी त्या गवळणीची ध्येयच पूर्ती होत नाही, ध्येयच पूर्ण होत नाही. मग मी आता मी जगून काय करू म्हणून ती प्राणत्यागाला निघाली गवळण. परंतु आता ती खरंच प्राण त्यागेल, तिचा अंत पाहायला नको म्हणून परमात्मा तिच्या समोर येतात. त्यावेळेला ती बोलू लागते, कासया तेजिन प्राण आपुलगे मय. कासया म्हणजे का बरं, मी आता माझा प्राण का बरं त्यागू, कारण माझी ध्येयपूर्ती झाली, माझी ध्येयपूर्ती झाली. यामध्ये पुन्हा पूर्व पक्ष, गोकुळामध्ये राहून त्या गवळणीला श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन होत नव्हतं का. विठ्ठल विठ्ठल. गोकुळातले गवळणी गोपाळ इतके भाग्यवान आहेत, भगवंताच्या दर्शनाकरता वेगळे सायास प्रयत्न करण्याची आवश्यकताच नाही. वास्तविक पटवून देतो लौकिक दृष्ट्या. आपण पंढरपूरला दर्शनाकरता आलो, धरून चाला. पंढरपुरामध्ये आलेलो आहे, आपल्याला 7:15 ते 7:30 मध्ये पुन्हा माघारी परतीचा प्रवास आहे, काहीतरी कार्यक्रम आहे असं धरून चला. आणि आपण 6:30च्या दरम्यान पंढरीमध्ये परमात्मा पांडुरंगाच्या मंदिरामध्ये प्रवेश करतो. तिथं जातो, तिथल्या VVIPना फोन करतो, का आमच्या दर्शनाची व्यवस्था करा. सगळे प्रयत्न आपण करतो, मात्र दर्शन मिळत नाही. का मिळत नाही, कारण 6:30 ते 7:30 परमात्मा पांडुरंगाची धूपारती असते. कोणी कितीही मोठा आला असेल तरी त्याला थांबणारच आहे. मुद्दा इतकाच आहे की कितीही प्रयत्न केले तरी दर्शन मिळत नाही. आपण बोलतो दर्शन नाही मिळालं, काय उपयोग झाला एवढ्या लांब, काय उपयोग झाला एवढ्या लांब येऊन, का दर्शन मिळालं नाही. म्हणजे दर्शनाविना आपलं मन तळमळतं, मन नर्वस होतं आणि त्याच तळमळीने महाराज आपलं आयुष्य संपतं तरी परमात्म्याची प्राप्ती होत नाही. मग भगवंताच्या प्राप्ती करता कोणी जप करतं, कोणी तप करतं, कोणी व्रतवैकल्य करतं, कोणी निष्काम कर्म करतं, तर कोणी अनुष्ठान करतं. प्रत्येक जर आपापल्या संस्कारानुसार नानाविध प्रयत्न करतं, मात्र आयुष्य संपतं तरी परमात्म्याची प्राप्ती होत नाही. पटवून देण्याकरता रामायणातला प्रसंग घेतो. रामायणामध्ये शबरी तारुण्यावस्थेमध्ये आलेली आणि तिच्या घरी तिच्या विवाहाची चर्चा सुरू होती. त्यावेळेची एक रूढ अशी होती, विवाहात बली देण्याची पद्धत होती. ही वार्ता शबरीला समजल्याबरोबर शबरी बोलू लागते, विवाहात बली द्यायचा नाही. घरातून सांगण्यात येतं घरात राहायचं असेल तर बली द्यावा लागेल. महाराज शबरी घर सोडून अरण्यामध्ये निघून गेलेली आहे. अरण्यामध्ये इकडे इकडे भटकंती करत असताना एक तिला आश्रम दिसतो. तो आश्रम असतो तो मातंग ऋषींचा. महात्म्यांची भेट होते, महात्म्यांची सेवा करत त्याच आश्रमामध्ये तिथं थांबते. महात्म्यांचा काळ जवळ येतो आणि महात्मे तिच्यावरती कृपा करतात, प्रभू रामचंद्र तुला दर्शन देतील. महाराज या वचनावरती विश्वास ठेवते. परमार्थामध्ये विश्वासाला अत्यंत मोल आहे. महाराज प्रकट करतात, संतांची ये पायी हा माझा विश्वास, विश्वास
सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझी हित करीती सकळ, जिने हा गोपाळ कृपा करी. महाराज या जोडचालीच्या आनंद करतात ज्ञानोबरायांच्या सोहळ्यात यावं लागतं, पण सोहळ्यात येऊन दिंडीत चालावं लागतं हे तितकंच खरं आहे. त्याला दिंडीत चालावं लागतं, तळावर कीर्तनाला, जागराला, काकड्याला हजर राहायचं. महाराज न शिकता 20च दिवसात चाली पाठवतात केवळ ज्ञानोबरायांच्या कृपेने. आणि आवर्जून आणखी चालींचा जर आढावा घ्यायचा असेल तर त्यात महिना वारकऱ्यात चालायचं. होय दीपक बुवा, विठ्ठल विठ्ठल. सोहळ्यामध्ये मला वाटतं ब्रह्मलीन वैकुंठवासी भोसरीकर माऊलींचं वाक्य, आता आदरणीय तात्यांना ज्यांचा सहवास लाभलेला आहे त्यांच्या मुखातलं वाक्य, बरं माझा काही तितका अधिकार नाही. ते म्हणायचे म्हणे, त्यावेळेला देखील ज्ञानोबा तुकोबाऱ्यांना माहिती होतं की बरीच मंडळी ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचा सोहळ्यातील दिंडीतलं भजन सोडून 5-5, 10-10 किलोमीटर पुढे चालतात. म्हणून संतांनी त्यांच्याकरता प्रमाण खर्चिक घातलेलं आहे. पापाचे कळप विठ्ठल विठ्ठल. आता आपण कुठल्याही आधीत बसतो हे आपल्या आपण ठरवा. मुद्दा इतकाच आहे, संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांच्या वचनावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वास ठेवल्याबरोबर दुसऱ्या दिवसापासून शबरीची दिनचर्या बदलली. महाराज सकाळी उठावं, शुचिर्भूत व्हावं, अरण्यामध्ये जावं, फुले तोडून आणावीत आणि आश्रमाची वाट साजवावी. का? प्रभू रामचंद्र मला दर्शन देण्याकरता येणार आहे. महाराज ही दिनचर्या 1 दिवस 2 दिवस नाही महाराज, तारुण्य अवस्थेतून वृद्धापकाळापर्यंत दररोजही तिची दिनचर्या सुरू आहे. आपल्याला जर एका गुरु महात्म्याने सांगितलं तर काहीतरी सांगितलं गुरूंनी म्हणून कधीच निघूनही गेलो असतो, ही आपली परिस्थिती आहे. परंतु ती शबरी होती महाराज, विश्वास होता. विश्वास या पदावर तत्वज्ञानाच्या भूमिकेमध्ये 2 प्रकारे ज्ञानाचा विचार आहे, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान म्हणजे सच्चिदानंद रूप ब्रह्म मीच आहे, याला अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणतात. कशाने प्राप्त होतं? श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू गुरूंच्या मुखातून तत्वमसी महावाक्याच्या बोधाने. आणि याच्या अलीकडचीच एक पायरी म्हणजे परोक्ष ज्ञान. सद्गुरु और सत्शास्त्र के वचन पर विश्वास के रखने से परोक्ष ब्रह्मज्ञान होवे. तोच विश्वास शबरीने ठेवला. शबरीला यत्किंचितही वाटलं नाही महाराज प्रभू रामचंद्र दर्शन देतील का. म्हणजे शबरीचं ध्येय काय महाराज? प्रभू रामचंद्रांचं दर्शन हे शबरीचं ध्येय. तद्वत गवळणीचं ध्येय काय? श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन. मात्र तो येत नाही, दर्शन देत नाही. अनेक जन्म झाली, केवळ येतो येतो म्हणून सांगतोय. वास्तविक आता त्या गवळणीचे अनेक जन्म कसं काय? पहिल्यांदा शबरी पूर्ण करतो, कोणा त्या विस्ताराकडे ते जातो. महाराज शबरी तारुण्य अवस्थेतून वृद्धापकाळ नवे नवे हातामध्ये काठी आलेली आहे, तरी देखील दिनचर्या बदलली नाही. कारण यत्किंचितही शबरीला वाटत नव्हतं प्रभू रामचंद्र दर्शन देतील का. दर्शन देतीलच हा दृढ विश्वास असल्या कारणाने प्रभू रामचंद्रांना यावं लागलं. या विश्वास पदावर आम्हाला गुरुजी पाठामध्ये गोड दृष्टांत देत असतात. भगवत पूज्यपाद आद्य जगद्गुरु शंकराचार्यांच्या जीवनातील कुमारील भट्टांचा एक प्रसंग आहे. एक साधक होता म्हणे, अद्वैताचं शिक्षण वगैरे घेतल्यानंतर त्या अद्वैताचा प्रचार प्रसार करावा म्हणून गुरुकुलातून बाहेर पडतो. मात्र अद्वैताचा प्रचार करायचा म्हणजे सुरुवातीला द्वैताचेही ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणून द्वैती मंडळीच्या गुरुकुलात तो अध्ययनाकरता थांबतो. थोडासा कालावधी जातो, तिथल्या द्वैती मंडळीच्या लक्षात येतं की हा द्वैती नसून अद्वैती आहे. आणि म्हणून त्याला विचारणा करतात, तुम्ही खोटं बोलून का थांबला? त्यावेळेला तो बोलू लागतो, वेद हेच सत्य आहे, जीवाला जगाला तारणारे आहेत आणि ते अद्वैताचं बोधन करणारे. असं म्हटल्याबरोबर द्वैती मंडळी बोलू लागतात, तुम्हाला जर तुमच्या शास्त्रावर एवढा विश्वास असेल तर आपण एक प्रयोग करू, आणि तो जर प्रयोग यशस्वी झाला तर आम्हीही अद्वैती बनायला तयार आहे. साधक म्हणतो, काय प्रयोग करावा लागेल? उंच डोंगरावरून तुम्हाला ढकलण्यात येईल आणि तुमच्या शास्त्राने जर तुम्हाला वाचवलं तर आम्हीही अद्वैती बनू. तो साधक म्हणतो, मला मान्य. त्याला उंच डोंगरावर उभं केलं जातं. तो डोळे मिटतो, हात जोडतो, प्रार्थना करतो, माझे शास्त्र सत्य असतील तर ते मला वाचवतील अशी प्रार्थना करतो. त्याला खाली ढकलण्यात येतं, खाली पडतो, त्याला काही एक लागत नाही. सगळी द्वैती मंडळी त्याला उचलून घेतात, त्याचा गुणगौरव करू लागतात. मात्र एक गवताची काडी त्या साधकाच्या डोळ्याला लागलेली असती आणि डोळ्यातून एक विशिष्ट प्रकारे रक्त येत असते, हे त्या साधकाच्या लक्षात येतं. आणि अंतःकरणामध्ये चिकित्सा सार होते की शास्त्राने वाचवायचं असेल तर माझं सर्वोत्तरी रक्षण करायला हवं होतं. एवढी गवताची काडी तरी मला का लागल? आणि म्हणून ज्यांच्याकडे अद्वैताचं शिक्षण घेतलं त्या गुरु महात्म्यांजवळ जाऊन तो घडलेला सगळा काही वृत्तांत त्यांना सांगतो.
आणि विचारणा करतो, शास्त्राने वाचवायचं असेल तर माझं सर्वोत्परी रक्षण करायला हवं होतं. एवढी गवताची काडी तरी मला का लागावी? यामध्ये माझे चुकलं तरी नेमकं काय? गुरु महात्मे म्हणतात यामध्ये तुझीच चूक झाली. काय चूक झाली माझी? गुरु महात्मे बोलतात, तू प्रार्थना काय केली? माझे शास्त्र सत्य असतील तर ते मला वाचवतील. तुला माहित नाहीत का तुझे शास्त्र सत्य आहेत ते? तर या पदामुळे अविश्वास निर्माण झाला, म्हणून ही स्थिती भोगावी लागली. विठ्ठल तद्वत शबरीला वाटत नव्हतं प्रभू रामचंद्र दर्शन देतील का? दर्शन देतीलच हा दृढ विश्वास होता, म्हणून प्रभू रामचंद्रांना यावं लागलं. महाराज नवे नवे या अधिकार संपन्न भगवत भक्ताची धारणा एवढी मोठी असते, तो परमात्मा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही आमचे प्राण त्यागणार नाही. मात्र त्या परमात्म्याने माझ्याकडे आलं पाहिजे. आता वास्तविक अनेक यामध्ये पूर्वपक्ष करता येतील की गोकुळामध्ये जर परमात्मा आहे तरी ते गवळण धारणा धरतात. याला कारण गवळणीची धारणा एवढी मोठी आहे, तो गोकुळात आला कशा करता महाराज? याची कारण मीमांसा ज्ञानोबा एका गोड अभंगामध्ये प्रकट करतात. बरं, मी ज्या फड परंपरेमध्ये जन्मलो, श्री गुरु आजरेकर परंपरेमध्ये ज्ञानोबरांच्या अभंगांना एक चाली लावण्याची एक विशेष प्रघात आहे. त्यामध्ये या अभंगाला एक विशेष चाल आहे. भक्तीची माझ्यासाठी महत्वाचं पद आहे की तो परमात्मा आला गोकुळामध्ये कशा करता भक्तीची चढे तो भक्ती प्रेमा करता जर गोकुळात आला तर आणखी आमच्याकडे का येत नाही, आमच्या अंतःकरणातील भक्तिप्रेम का वृद्धिंगत करत नाही, अशी भांडणारी असा आग्रह धरणारी ती गवळण आहे महाराज. वास्तविक महाराज या गवळणींची धारणा असते की तो परमात्मा माझ्याकडे आला पाहिजे, म्हणजेच भगवंताने माझ्याकडे यावं ही धारणा धरणारे विशेष भक्त असतात. पण एवढा भाव मर्यादित नाही महाराज. बघा ध्रुवबाळाचं चरित्र पहा. ध्रुवबाळाची धारणा काय, परमात्म्याने माझ्या समोर आलं पाहिजे. भगवान परमात्मा ध्रुवबाळाच्या समोर जातात, ध्रुवबाळाने डोळे उघडावेन, परमात्म्याला पाहावं, परमात्म्याला सांगावं हा देव माझा नाही. म्हणजे भक्ताची ताकद आहे की परमात्म्याला सांगावं हा देव माझा नाही. भगवंताने दुसरं रूप धारण करावं, पुन्हा ध्रुवबाळाच्या समोर जावं, ध्रुवबाळाने पुन्हा डोळे उघडे करून सांगावं की हा देव माझा नाही. कारण भक्ताची धारणा भगवंताने माझ्याकडे यावं एवढी मर्यादित नाही, माझा जो भाव आहे त्याच रूपात आलं पाहिजे. आता दृष्टी पुढे ऐसा चितुराशे. बघा महाराजांना म्हणता आलं असतं ऐसा तूर आहे,
ऐसा चेतुरा हे असाच आला पाहिजे. श्री पाणिनींच्या व्याकरण सूत्रानुसार महाराज या चकाराने आणण्याची व्यवृत्ती असते. असाच माझ्या समोर तो आला पाहिजे ही धारणा आहे. बरं, ही केवळ ध्रुवबाळाची धारणा आहे का हिरण्यकशिपूची देखील आहे? हिरण्यकशिपू परमात्म्याकडे गेले का परमात्मा हिरण्यकशिपूकडे आले? महाराज हिरण्यकशिपू परमात्म्याकडे गेली नाही. त्यांना ज्ञात आहे हा देह कसा आहे. अंतवंत इमे देह नित्यशुक्ता शरीरिणा अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान स्वभावतनाश आश्रयनाश परतानाश मोठा विचार करता येईल. हिरण्यकशिपूला ज्ञात नाही महाराज हा देह नाशवान आहे आणि याचा नाश जर त्या परमात्म्याकडून ठरलेला असेल तर त्या परमात्म्याने माझ्याकडे कोणत्याही रूपात आलेलं चालणार नाही. म्हणून हिरण्यकशिपूने आधीच सांगितलेलं होतं पुरुषाच्या रूपात नको, स्त्रीच्या रूपात नको, पक्षाच्या रूपात नको, पशुच्या रूपात नको. म्हणून भगवंतांना नृसिंह रूप धारण करावं लागलं. याला कारण माझा जो भाव आहे त्याच रूपात भगवंताने माझ्याकडे आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. मंडळी म्हणतील महाराज भगवंताच्या दर्शनाची जर एवढी जर लालसा भक्ताच्या अंतःकरणामध्ये तर त्या भक्ताने परमात्म्याकडे जावं ना, परमात्म्यानेच माझ्याकडे यावं हा आग्रह कशा करता? लौकिक दृष्ट्या पटवून देतो. पहा, आपल्याकडे आता विवाह ठरतात. एखाद्याचा विवाह ठरला आणि विवाह ठरल्याबरोबर आमंत्रण करण्याची एक पद्धत आहे आपल्याकडे. आता पूर्वीची पद्धत फार चांगली होती, केवळ तांदूळ वाटप केली जायची. आता फार सुधारित पद्धती आल्या, ते इथं सांगून वेळ खर्च करत नाही. प्रचलित पद्धत म्हणजे आपण पत्रिका वाटप करतो. आता धरून चला आपण विवाहाच्या आमंत्रणाकरता घराच्या बाहेर पडतो. मात्र आपले जे क्लोज रिलेटिव्ह म्हणजे जवळचे नातेवाईक असतात त्यांना मूळ पत्रिका देण्याची एक पद्धत आहे. तुमच्याकडे आहे का? मूळ पत्रिका देतात का तुमच्याकडे? हा, मग आता लक्ष द्या, पटायला सोपं आहे. मूळ पत्रिका देण्याची एक पद्धत आहे. आता धरून चला आपण आमंत्रणाकरता बाहेर पडलो, ते मूळ पत्रिकेचे गृहस्थ नातेवाईक आपल्याला रस्त्यात गाठ पडले आणि आपण रस्त्यातच पत्रिका दिली. लग्नाला येतात का होते? लग्नाला येतात? बरं त्यांचं सोडा, तुम्ही काय करता ते सांगा. वास्तविक प्रपंचामध्ये आमंत्रण आलं नाही आलं, जाणं न जाणं ज्याची त्यांनी ठरवावं. परमार्थाकडे येताना आमंत्रणाची वाट पाहणे हेही तितकंच खरं आहे. मला मुद्दा एकच पटवून द्यायचा आहे, त्यांची धारणा काय, आम्हाला अशी रस्त्यात पत्रिका दिल्यानंतर आम्ही लग्नाला येत असतो का? आत्ताच्या प्रवातलं वाक्य बोलू का दीपक बुवा? महाराज व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवल्यावर आम्ही लग्नाला येत असतो का? पण पूजन येतात ते आले बरं माझ्या लग्नाला. तात्याने आवर्जून सांगितलं होतं प्रत्यक्ष काही येऊ नका. मुद्दा एकच पटवून द्यायचा आहे मला यामध्ये, की आम्हाला रस्त्यात पत्रिका दिल्यानंतर आम्ही तुमच्या लग्नाला येणार नाही. आम्हाला जर घरी येऊन यथोचित मान सन्मान दिला, तुम्ही आमच्या घरी आलात, आम्हाला आमंत्रण केलं तर आम्ही तुमच्याकडे येण्याचा विचार करू. म्हणजे जसे आपल्याकडे हक्काने भांडणारे नातेवाईक असतात की तुम्ही आमच्याकडे घरी आलात तर आम्ही तुमच्या लग्नाला येऊ, तसे भगवंताला हक्काने भांडणारे भगवत भक्त असतात. तुम्ही आमच्याकडे आलात तर आम्ही तुमच्याकडे येऊ. विठ्ठल विठ्ठल. आणि दुसरं लक्षण असं की परमात्म्यालाच यावं ही आग्रह धरतात गवळणी. याला कारण असं आहे की अनेक जन्म झाली तो परमात्मा येतो येतो म्हणून सांगतोय. आपण पूर्वपक्ष केला होता. या गवळणींचे अनेक जन्म कस काय, तर या गवळणींचा पूर्व अवतार जर आपण विचारात घेतला तर या गवळणी कोण होत्या ज्ञानोबाराय वर्णन करतात. त्या जान वेद गर्भेच्या श्रुती म्हणे नवे माझी प्राप्ती. म्हणजे याचा जर विचार केला, वेदामध्ये रुचा बनलेल्या होत्या त्या गवळणी. म्हणजे शब्दाच्या माध्यमातून त्या परमात्म्याला जाणता यावं, परंतु तरीही परमात्म्यापर्यंत जाता आलं नाही. म्हणून वेदातील रुचांनीच घेतलेला पुढचा अवतार म्हणजे या गोकुळातल्या गवळणी आहेत. आणि आता गोकुळामध्ये येऊन देखील जर तो आमच्याकडे येत नसेल, आमच्या अंतःकरणातील भक्तिप्रेम वृद्धिंगत करत नसेल, तर मी जगून काय करू म्हणून प्राणत्यागाला निघालेली गवळण आहे. म्हणजे जीवनाला कंटाळून संसाराला प्रपंचाला सासू फार त्रास देते म्हणून प्राणत्यागणारी गवळण नाही महाराज. तो परमात्मा माझ्याकडे येत नाही आणि माझ्या अंतःकरणातील भक्तिप्रेम वृद्धिंगत करत नाही, मग मी जगून काय करू म्हणून प्राणत्यागाला निघालेली गवळण नाही. परंतु आता ती खरंच प्राण त्यागेल, तिचा अंत पाहायला नको म्हणून परमात्मा तिच्या वाटेवरती येतात आणि परमात्म्याचे चरण पाहिल्यानंतर आलेली अनुभूती मौलिक ज्ञानोबा त्या गवळीच्याच मुखातून प्रकट करतात. देखील तुमचे चरण निवांत राहिले
चरण निवांत राहिले मन कासया त्यजिन प्राण आपुलागे मय असे न धनीवरी आपुले माहेरी मग तो श्रीहरी गीती गायन गे माय. मौनी ज्ञानोबरा या अभंगातून गवळणीच्या भूमिकेमध्ये परमात्म्याचे चरण पाहिल्यानंतरची आलेली अनुभूती प्रकट करत आहे. वास्तविक ती आलेली अनुभूती गवळण ती संवाद करते. ते कोणासोबत करते म्हणजेच विश्वासोबत जगतासोबत करते, आपल्या एखाद्या सखीसोबत करते का परमात्म्यासोबत करते. तर बुद्धिरूपी सखीशी देखील ती संवाद करत नाही ना, विश्वासोबत साक्षात परमात्म्याला सांगू लागते. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. मग पाहण्याकरता डोळा ही इंद्रिय, मग पाहण्याकरता डोळा लागतो, पाहण्याकरता दृष्टी लागते, पाहण्याकरता ज्ञान लागतो, पाहण्याकरता विवेक लागतो का पाहण्याकरता भाव लागतो. भगवंताचं जर पाहायचं असेल, भगवंताला पाहायचं असेल तर चर्मचक्षुने पाहावं, विवेकचक्षुने पाहावं, ज्ञानचक्षुने पाहावं, दिव्यचक्षुने पाहावं की भावचक्षुने पाहावं. ही गवळण आहे तरी कोणत्या चक्षुची. महाराज दिव्य चक्षुचा विचार केला तर अर्जुनाला दिव्य दृष्टी दिलेली आहे, मात्र ते विश्वरूप दर्शन पाहण्याकरता दिव्य दृष्टी असून देखील अर्जुनाला परमात्म्याकडे जावं लागलं. परंतु ज्या भगवत भक्ताकडे भावचक्षु आहेत, परमात्मा त्या भक्ताकडे येऊन दर्शन देऊन अंतःकरणातील भक्तिप्रेम वृद्धिंगत करतो. हे भावचक्षुचे वेगळेपणे सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबा देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन कासया त्यजिन प्राण आपुलागे मय असे न धनीवरी आपुले माहेरी मग तू श्रीहरी गीते गायन गे मय. विठ्ठल देखील असं बोलतायत, म्हणजेच भगवंताला पाहिलं, पाहण्याकरता डोळा ही इंद्रिय. वास्तविक तसं जर पाहिलं तर पण माझ्याकडे नियोजित वेळेतील 5 मिनिटं शिल्लक आहेत. अवघ्या 5-10 मिनिटांमध्ये उरलेल्या चरणांचा समन्वय साधून सेवेला पूर्ण विराम देतो, कारण मला चांगलं ज्ञात आहे कीर्तनानंतरचा महत्त्वाचा कार्यक्रम बाकी आहे आणि तिथल्यात पहिल्या दिवसाचं कीर्तन आहे. पण मला आल्यानंतर खरंच वाटलं नाही आज पहिला दिवस आहे म्हणून. एवढी प्रतिकूलता पावसाची हजेरी असून देखील आपण एवढ्या बहुसंख्येने उपस्थित राहिलात. ग्रामस्थांना द्यावेत तेवढे धन्यवाद. थोडे चक्षु म्हणजे डोळ्याचा विषय हा रूप आहे, त्वचेचा विषय स्पर्श आहे, नाकाचा विषय गंध आहे आणि जिवेचा विषय हा रस आहे. असे पंचज्ञानेंद्रियाचे पंचविषय सांगितलेले. तद्वत डोळ्याचा विषय काय आहे तर रूप आहे, म्हणजेच आकारवान पदार्थ या डोळ्याला पाहता येतात. ज्याला आकार नाही त्या वस्तू या डोळ्याला पाहता येत नाही. बघा दृष्टांताने पटवून देतो. आपण आत्मविश्वासाने बोलत असतो, महाराज या गृहस्थाने केलेली गोष्ट माझ्या मनाला ती काही पटली नाही.
आपण जोर जोरात बोलतो, माझ्या मनाला पटली नाही, मात्र ते मन कसे कोणी पाहिलं का? चौकोनी त्रिकोणी कसं आहे मन सांगता येत नाही महाराज, कारण ते मन आकार रहित आहे. मग आकार रहित असलेलं मन या नेत्राचा विषय होऊ शकत नाही, म्हणजे आकार रहित गोष्टी या डोळ्याने पाहता येत नाहीत. मग त्या परमात्म्याबद्दल बोलताना महाराजांचं वचन आहे, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार. अव्यक्त बोलतात, निराकार नव्हे नव्हे पुढे जाऊन बोलतात नाही ज्या आकार. अहो त्या परमात्म्याला आकार असं जर महाराजांचं वचन आहे, आणि डोळ्याला जर आकारवान पदार्थ पाहता येतात, तर ज्ञानोबारीने नेमकं पाहिलं कोणाला? विठ्ठल विठ्ठल. माझा पूर्वपक्ष लक्षात आले का? बघा, आकारवान पदार्थ डोळ्याला पाहता येतात, तो परमात्मा आकाररहित आहे, पण पाहिलं कोणाला? मर्यादित वेळ शिल्लक राहिला तर त्या पूर्वपक्षाचा विचार करू. दुसरा आणखीन एक पूर्वपक्ष यामध्ये निर्माण होतोय. बघा, ज्ञानोबाराय म्हणतात देखिले. देखिले म्हणजे पाहिलं. पाहिलं कोणी? माझ्याकडे पहा. पाहिलं कोणी? डोळ्याने पाहिलं. पण डोळ्याने पाहिल्याबरोबर डोळाच निवांत व्हायला हवा होता. पाहिलंय कोणी? डोळ्याने. मग निवांत राहिले मन, असं कसं काय? पाहिलं जर नेत्रेंद्रियाने, पाहिलं जर डोळ्याने, तर निवांत राहिले मन, असं कसं काय बोलतात ज्ञानोबाराय? वास्तविक तसं पाहायला गेलं तर डोळाही चंचल आहे, मनही चंचल आहे. महाराज बोलतात, राहो आता हेचे ध्यान, डोळा मन लंपट. लंपट याचा इथला अर्थ आहे विक्षिप्त. किती चंचल आहे डोळा, इतका चंचल आहे. चालू कीर्तनाने एखादा गृहस्थ उठला तर चालू कीर्तनकाराकडचं लक्ष जातं कुणाकडे? एवढा डोळा चंचल आहे. आणि मन किती चंचल याचा विचार अर्जुनासारख्याने कबुली द्यावी महाराज. चंचलम हि मन कृष्णा प्रमाथे बलभद्रम तस्यहं निग्रहं वंदे वायुरेव सुदुष्करम. वायूपेक्षाही चंचल असलेलं ते मन आहे. किंवा आणखीन एका ठिकाणी सुभाषितकार 10 गोष्टी चंचल सांगतायत. मनो मधुकर मेघो मानिनी मधुन मरतो मा मधो मरकटो मत्सो मकरादश चंचला. त्यामध्ये देखील सर्वाधिक चंचल मनच आहे. आणखी पुढे जाऊन विचार पाहिला तर आणखीन एका ठिकाणी सुभाषितकार बोलतात, मर्कटस्य सुरापाणम. हा दृष्टांत नाथ महाराज देखील देतात. मर्कट रूपे चंचल मन त्यासी असत संग मदिरापार काम वृश्चिके दंशिले जान मग वर्तन यद्वा तद्वा. मन पटवून देण्याकरता दृष्टांत देतात. मर्कट रूपे चंचल मन. मर्कट माहिती आहे का तुमच्याकडे? मर्कट म्हणजे माहिती नसेल तर केवळ आरसा पाहायचा. समजलं असेल धन्यवाद, नाही समजलं असेल तर डबल धन्यवाद. माकड पूर्वीचाच चंचल आहे महाराज. त्यामध्ये असत संग मदिरापान. असत संग मदिरा. मदिरा समजते ना? मद्यपेय. एवढा एकच शब्द या गादीवर घ्यावा. माकड पूर्वीचाच चंचल आहे. त्यामध्ये एखाद्याने त्याला मदिरा म्हणजे मद्यपेय पाजलं आणि त्यामध्ये एका विंचवाने त्याला दंश करावा, तो किती चंचल होईल? त्याही पेक्षा मन चंचल आहे. विठ्ठल विठ्ठल. ही चंचल आहे, मनही चंचल आहे. परंतु पूर्व पक्ष काय चालू होता? पाहण्याकरता डोळा ही इंद्रिय, पाहिलं परमात्माला डोळ्याने तर निवांत राहिले मन. या पूर्व पक्ष करता पूरक प्रमाण घेतो. तुकोबाराय काय बोलतात? आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता मन सुखावले. चुकला का अभंग? पाहता लोचन सुखावले. का लोचन सुखावले? लोचनाने रूप पाहिलं. मग ज्ञानोबाराय कसं बोलतात? देखिले तुमचे चरण निवांत राहिले लोचन. अभंग कसा हवा आहे? विठ्ठल विठ्ठल. आक्षेप नाही बरं, जिज्ञासेने विचार मांडतो. तुकोबाराय लोचन सुखावले म्हणतात. त्याच्या पाठीमागची कारणमीमांसा विचारात घ्यावी लागते. आणि ज्ञानोबाराय मन निवांत होतं हे बोलतात. त्याच्या पाठीमागची कारणमीमांसा विचारात घ्यावी लागते. व्यावहारिक दृष्टांतानेही पटवून देतो, तत्वज्ञानाच्या भूमिकेतूनही पटवून देतो. व्यवहारामध्ये पहा, 2-3 वर्षापूर्वी एक गोळी जास्त प्रसिद्ध झाली होती. एखाद्याला जर ताप आला असेल, एखाद्याला जर कणकणी असेल आणि डोकेदुखी असेल, तर बाजारात म्हणजे मेडिकलमध्ये गेल्यानंतर एकच गोळी घ्यायची, पॅरासिटामॉल. आहे ना, माहिती आहे ना, परिचयाची गोळी आहे. मी ऍडव्हर्टाईज करत नाही बरं त्या गोळीची, फक्त पटवून देतो. पॅरासिटामॉल एक गोळी अशी आहे की ती ताप आला, कणकणी असेल, डोकेदुखी 3000वर काम करते. महाराज जर एक गोळी 3000वर काम करते तर चरण पाहिल्यावर मन आणि डोळा निवांत होणार नाही का? विठ्ठल विठ्ठल. ही व्यावहारिक दृष्टी झाली. मात्र तत्वज्ञानाची
अंतःकरणाची दृष्टी झाली तर महाराज इथं कार्यदृष्टी, कारणदृष्टी आणि अधिष्ठान दृष्टीचा विचार करावा लागतो. रूप पाहता लोचनी कार्यदृष्टी आहे. कारण दृष्टी तोच अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. अधिष्ठान दृष्टी आनंदाद्वय नित्य निरामय. मग महाराज कोणत्या दृष्टीने ज्ञानदृष्टीचा विचार केला तर एकत्वाची प्रतीती येते. अजातवाद बोलतात एकमेवा द्वितीयम निहणा नास्ति किंचन. म्हणजे त्या गवळणीकडे आहे तरी कोणती दृष्टी तर तिच्याकडे आहेत ते भावचक्षु आहेत महाराज. आणि त्या भावचक्षुतून ती परमात्म्याकडे समर्पणात्मक दृष्टीने भावात्मक दृष्टीने पाहते. परंतु ते समर्पण द्वैतातलं नसून अद्वैतातील आहे. मी भक्त तू देव ऐसे करी कल्पित भेद वास्तवाभेद या भूमिकेतून कल्पित भेद स्वीकारून परमात्म्याला भाव समर्पणात्मक भूमिकेतून दृष्टीतून ती पाहते. आणि मग सगुण सौंदर्याला पाहते, उपाधीला पाहते का अवयवाला पाहते तर संपूर्ण सगुण सौंदर्याला पाहते. आणि त्याचं वर्णन करणं म्हणजे तरीच भक्ती महाराज. तुकोबाराय बोलता सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिका लोकप्रिय. आणखी जर सौंदर्याचं वर्णन अभंगात चरणपद आलं म्हणून चरणाचं सौंदर्य पाहिलं तर फडाभर आमच्याकडे द्वादशीला एक आरती गातात. चरण कमल जाचे अति सुकुमार ध्वज वज घोष ब्रिदाचा तोडर उबाळो आरती मदन गोपाळ श्याम सुंदर गडा वैजयंती माळा उबाळो आरती मदन गोपाळ. यातलं पहिलं पद आहे चरण कमल जाचे अति सुकुमार. हे वर्णन करणं म्हणजे तरी भक्ती. किंवा काकड्यामध्ये पहा तुझे निढळी कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हास्य वदन हासे हलकारे कृष्णा डोलकारे घडी 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 गुज बोलकारे. ज्याच्या मस्तकावरती कोटी चंद्राचा प्रकाश आहे असं त्याचं सौंदर्याचं वर्णन केलंय. महाभारतात नल दमयंतीचं एक चरित्र आहे. त्यामध्ये दमयंती एवढी रूपवान सांगितली गेली की तिचं रूप पाहून त्रिभुवनाला वेड लागत होतं. देवादेक मंडळींना भूल पडत होती. मग तिला रूप देण्याकरता भगवंताने केलं तरी काय. एका चंद्रातील एक चिमुडवर माती तिला रूप देण्याकरता वापरली तर तिचं रूप त्रिभुवनाला वेड लावणार ठरतं. मग अशा कोटी चंद्राचा प्रकाश ज्याच्या मस्तकावरती विराजमान आहे तो परमात्मा किती सुंदर असेल. विठ्ठल विठ्ठल. आणि मनाने एक विशिष्ट कल्पना धारण केलेली असते महाराज. वास्तविक तशा तर लक्ष्मी माता ही चंचल आहे. सर्व लोकांमध्ये विवाह करता फिरू लागले तशा वैकुंठ लोकांमध्ये गेलेल्या परमात्म्याच्या शयनगृहामध्ये प्रवेश करतात. परमात्म्याचं सौंदर्य पाहण्याकरता गेलेले लक्ष्मी माता चरणाच्या सौंदर्यावर एवढ्या मोहित होतात की ते चरणसेवाच करत बसतात. म्हणून पाय लक्ष्मीच्या हाती किंवा श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. महाराज यामध्ये पादसेवन भक्ती करता लक्ष्मी मातेचं उदाहरण दिलं जातं. किंवा आपण जे 9 दिवस नवरात्र आहेत का नाही नवविधा भक्तींच्या करोनी नवरात्र असं चिंतन आहे महाराज. या 9 प्रकारच्या भक्ती म्हणजे 9 दिवसाचं चिंतन आहे. विठ्ठल विठ्ठल. त्यामध्ये पादसेवन भक्ती करता आपण लक्ष्मी मातेचा विचार करतो. म्हणजे चंचल असलेल्या लक्ष्मी माता जर स्थिर होतात तर मन धावाधाव करेल का. आता वेळ झाली म्हणून गात नाही फक्त. आता कोठे धावे मन तुमचे किंवा तुझे चरण देखलिया भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद. महाराज परमात्म्याचे चरण पाहिल्यावर केवळ मन स्थिर होतं एवढंच नाही महाराज. रामायणातला एक प्रसंग आहे समन्वय साधतो आणि मूळ विस्ताराकडे येतो. रामायणामध्ये प्रभू रामचंद्र आणि रावणामध्ये युद्ध चालू आहे. रावणाचे एक एक बलशाली योद्धे मारले जाऊ लागतात. त्यावेळेला रावण कुंभकर्णाला उठवतो. आता कुंभकर्णाची झोप सगळ्यांना ज्ञात आहे. 6 महिने खानन 6 महिने त्यांचे वंशज आज तागायत आपल्याला पाहायला मिळतात. खानन झोपण्याच्या शिवाय दुसरं काय करत नाहीत. त्यांना कुंभकर्णच बोलायचं. कुंभकर्णाला उठवल्याबरोबर कुंभकर्ण रावणाला बोलतो दादा मला कशा करता उठवलं. रावण बोलतो आपल्यामध्ये प्रभू रामचंद्रात युद्ध चालू आहे. काय युद्ध चालू आहे. मी सीतेला प्राप्त करण्याच्या उद्देशाने घेऊन आलेलो आहे. मात्र ती मला आणखी काही प्राप्त झालेली नाही आणि माघारी मिळवायच्या उद्देशाने रामामध्ये आपल्यात युद्ध चालू आहे. त्यावेळेला कुंभकर्ण रावणाला बोलतो दादा तू एक प्रकारचा मायावी आणि मायावी असल्या कारणाने तुला कोणतंही रूप धारण करता येतं. आणि जर तुला कोणतंही रूप धारण करता येतं तर सीतेजवळ रामरूप धारण करून जा सहजच तुला प्राप्त होईल. त्यावेळेला रावणाने दिलेलं उत्तर मार्मिक आहे. रावण बोलतो कुंभकर्णा मी आतापर्यंत हा प्रयोग केला नसेल कशावरून. सीतेला प्राप्त करण्याच्या उद्देशाने ज्या वेळेला मी रामरूप धारण केलं रामरूप धारण करताच माझ्यातला काम निघून गेला. अहो जर रामरूप धारण केल्यानंतर काम निवृत्ती आहे तर चरण पाहिल्यावर होणार नाही का. विठ्ठल विठ्ठल. मात्र अभंगामध्ये महाराज म्हणतात निवा
राहिले मन. मग मन निवांत होण्याकरता महाराज, कारण तो तर आकार रहित आहे, मग मन निवांत होण्याकरता मानवाने सौंदर्य कोणाचं पाहिलं? डोळे आकाराचं सौंदर्य पाहतात, बुद्धी विवेकाचं, मन गुणाचं सौंदर्य पाहतं. आता सत्वगुण रजोगुण तमगुण दोन्ही गुण सोडले, सत्वगुणात तरी सौंदर्य, गुणाचं म्हटलं तर त्याचं नाही, त्याचं म्हटलं तर गुणाचं नाही. कारण ज्ञानोबा आहे हरिपाठाच्या 3ऱ्या अभंगामध्ये बोलतात सगुण निर्गुण गुणाचे अगुण, तो अगुण असलेला आहे. मग कोणत्या गुणातलं सौंदर्य पाहिलं? आपल्याला गवळण प्रसिद्ध आहे बघा, चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी, या तिन्ही गुणांच्या पलीकडे भक्ती प्रेम रसाचा खेळ खेळणारा तो परमात्मा, त्या गुणातलं चरण पाहिल्यानंतर निवांत राहिले मन. किंवा काल्याच्या कीर्तनामध्ये परमात्मा दही दूध तुपलोणी खाण्याकरता गेल्यानंतर बोलतात होतो तिघाचे मी बरी. या तिन्ही गुणांच्या वरती भक्ती प्रेम रसाचा खेळ खेळणारा तो परमात्मा, त्याचे चरण पाहिल्यानंतर निवांत राहिले मन. परंतु ते भक्ती रस त्याच्या कृपेशिवाय आम्हाला मिळत नाही. ज्ञात आहे तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच ही वर्म पडे ठाया, तरीही आम्ही त्याच्याकडे जाणार नाही, परमात्म्याने आमच्याकडे आलं पाहिजे, हे विशेष धारणा धरणारे भक्त असतात महाराज. वास्तविक आपण परमात्म्याकडे जातो याला वारी म्हणतात, परमात्म्याने आपल्याकडे यावं यांनाही भक्त म्हणतात. जे कधीही विभक्त होत नाहीत त्यांनाही भक्त म्हटलं जातं. मात्र जे परमात्म्याने माझ्याकडे आलंच पाहिजे, माझ्या अंतःकरणातील भक्तिप्रेम वृद्धिंगत केलंच पाहिजे, हे आग्रहण धारणा धरणारे विशेष भक्त असतात. आणि त्यांच्या अंतःकरणातील तोच भाव पाहून वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, किंवा नाहं वसामी वैकुंठे योगिनं हृदयैर्भो मद्भक्ता यत्र गायन्ते तत्र तिष्ठामि नारदा. अंतिमचा दृष्टांत देतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पहा, ज्या वेळेला राजा प्रधानजींना प्रश्न करतो की भगवान परमात्म्याच्या अवताराची कारण मीमांसा काय? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे धर्मरक्षावया अवतार घेसी. धर्माचं रक्षण हे परमात्म्याच्या अवताराची कारण मीमांसा. मग राजा प्रधानजींना म्हणतो मी माझ्या जसं मंत्रिमंडळाकडून कारभार करतो तसं परमात्म्याने देखील त्याच्या मंत्रिमंडळाकडून धर्माचं रक्षण करावं. परमात्मा का अवतीर्ण होतो असं म्हटल्यानंतर प्रधानजी म्हणतात मला थोडा अवधी द्या, मला तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मी नंतर देतो. आता थोडासा कालावधी जातो. तेवढ्या कालावधीमध्ये प्रधानजी राजकुमाराचा कागदाचा पुतळा तयार करून घेतात. पुतळा वगैरे तयार झाल्याबरोबर राजाला सांगतात आज आपल्याला जलविहार करण्याकरता जायचंय. मात्र राजाला 2 सूचना करतात, उत्कृष्ट पोहणारे 2 जण आपल्यासोबत घेणार आहोत आणि राजकुमारही आपल्यासोबत येणार आहेत, अशा सूचना केल्या जातात. मात्र राजकुमार सोबत न येता राजकुमाराचा कागदाचा पुतळा सोबत घेतलेला असतं. सगळेजण नावेमध्ये विराजमान होतात. नाव हाकत 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 मध्यावर जाते. राजकुमाराचा पुतळा पाण्यामध्ये टाकतात आणि प्रधानजी आरडाओरडा सुरू करतात, राजकुमार पडले, राजकुमार पडले. महाराज हे शब्द राजाच्या कानावर पडता क्षणी राजा पाण्यामध्ये उडी घेतो. राजाला काही पोहायला येत नसतं आणि मग उत्कृष्ट 2 पोहणारे असतातच, ते पाण्यामध्ये उडी घेतात, राजाला बाहेर काढतात, नाव काठावर आणली जाते, नाकातोंडात गेलेलं पाणी बाहेर काढतात, राजाला शुद्ध येते आणि राजा इकडे इकडे पाहतो. घडलेला खोटा प्रकार लक्षात येतो आणि क्रोधायमान होऊन प्रधानजींना बोलू लागतो, तुम्ही हा खोटा प्रकार का केला? प्रधानजी म्हणतात मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं, मला थोडं अभय द्या आणि मी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देतो. राजा म्हणतो बोला. त्यावेळेला प्रधानजी म्हणतात राजसाहेब, राजकुमार पाण्यात पडले हे शब्द कानावर पडता क्षणी तुम्ही पाण्यात कशा करता उडी घेतली? आपल्यासोबत उत्कृष्ट 2 पोहणारे आहेत हे तुम्हाला ज्ञात आहे. नवे नवे तुम्हाला स्वतःला पाण्यामध्ये पोहता येत नाही हे देखील तुम्हाला ज्ञात आहे, तरी देखील तुम्ही पाण्यात कशा करता उडी घेतली? राजा बोलू लागतो राजकुमार पाण्यात पडले हे शब्द कानावर पडता क्षणी मी पाण्यात कधी उडी घेतली मला समजलं नाही. प्रधानजी म्हणतात त्यात भगवान परमात्माचंही तसंच आहे. भगवान भक्ताच्या अंतःकरणातील प्रेम पाहून तो परमात्मा कधी अवतीर्ण होतो हे त्याला देखील समजत नाही. आणि म्हणून त्या अवतीर्ण झालेल्या परमात्म्याचे आपल्या भावयुक्त अंतःकरणाकरता तो परमात्मा अवतीर्ण झालेला आहे. त्याचे चरण पाहिल्यानंतर आलेली अनुभूती ज्ञानोबराय बोलतात, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन कसय त्यजेन प्राण अपुलगे मय. मी आता काय करेन असे न धनी मनी आपुले माहेरी
मग तो श्री हरी गीते गाईन गे माय. मी आता अधिष्ठान रूपे माहेरामध्ये राहून श्री हरीला आता गीतामध्ये गाणार आहे, कारण तो सोडून दुसरं माझं काही राहिलंच नाही. सकळ ही गोत माझे पंढरीची जाण, बाप रखुमा देवीवर विठ्ठलाची अर. सगळं काही गणगोत तोच. या दोन लक्षणं आपण भक्त पुंडलिकरायांजवळ गेल्यावर अभंग गातो. भला भला पुंडलिका, त्यातलं तिसरं चरण आहे अवघानीला परिवार, गोपी गोपाळांचा भार. म्हणजे सगळं काही गणगोत त्या गवळणीचं, म्हणजे भक्त पुंडलिक आहेत त्या गवळणीचे भाऊ आहेत आणि चंद्रभागा ही बहीण आहे, असं एक लक्षण. आणि दुसरं लक्षण कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चलता कृष्ण माझा, असं सगळं ही गोत माझे पंढरीची जाण. अंतिम पूर्व पक्ष असा पंढरी पद आलेलं आहे आणि बाप रखुमा देवर श्री विठ्ठलाची आण, श्री विठ्ठल एक पद आलेलं आहे. मग ही गवळण द्वापर युगातली का कलियुगातली? ज्येष्ठांचं मत असं आहे सगळंच एका कीर्तनात सांगायचं नसतं. माझ्याकडची वेळ संपलेली आहे. अभंगाचं सार इतकंच आहे महाराज. चालू असलेला नाममहोत्सव असेल, आपण करत असलेली भक्ती असेल, मात्र ती भक्ती आपल्याला आवडते, आपल्याला करू वाटते म्हणून भगवंताची भक्ती करण्यापेक्षा माझ्या परमात्म्याला भक्ती आवडते म्हणून त्याची भक्ती केलेली परमात्म्याला अत्यंत प्रीतीची ठरते. भगवंता करता, आई साहेबांकरता त्यांची भक्ती करणं हा अंतःकरणामध्ये परमप्रेम म्हटलं जातं. ते परमप्रेम अंतःकरणामध्ये निर्माण होऊन त्याची वृद्धी करावी हे अभंगातील सार आहे. वास्तविक तसं पाहायला गेलं तर शास्त्रामध्ये देवपंचायतन सांगितलं गेले. देवीच्या भक्तांना काय म्हणतात? गाणपत्य. गणपतीच्या भक्तांना म्हटलं जातं. देवीच्या भक्तांना काय म्हटलं जातं? सूर्यांच्या भक्तांना भगवान शंकर असतील, भगवान विष्णू, असे देवपंचायत. जसं आपल्याकडे ग्रामपंचायत असते तसं देवपंचायतन देखील सांगितलं गेलेलं आहे. माझ्याकडे वेळ संपल्यामुळे विस्तार करत नाही. मात्र या नवविधा भक्तींचा देखील या नवरात्रांमध्ये आपण ती भक्ती करून एक एक आपण भक्तीमध्ये विलीन होत गेलं पाहिजे, अशा पद्धतीचा तो भाव. मात्र ती भक्ती करत असताना परमात्म्याकरता, आई साहेबांकरता ती भक्ती त्यांना आवडते म्हणून त्यांची भक्ती करावी, हा आपल्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण करून त्याची वृद्धी करावी, हे अभंगाचं सार आहे. झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोतृवंदांच्या चरणी, गुरुवर्य पूजनीय तात्यांच्या चरणी, मी ज्या फड परंपरेमध्ये जन्मलो श्री गुरु आंबेकर उर्फ आजरेकर फड परंपरेच्या चरणी ही सेवा सुपूर्त करतो. चालू असलेला नाम महोत्सव समस्त ग्रामस्थ वाठार केलोडी इथलं भजनी मंडळ असतील, भाविक मंडळी असतील, गावातील सर्व तरुण मंडळी असतील, संयोजन आयोजन कमिटी असतील, या पंचक्रोशीतून आलेली टाळकरी वृंद, टाळकरी आमचे तरुण टाळकरी असतील, सर्व काही संयोजन आयोजन कमिटी असतील, या सर्वांच्याच प्रेमातून, स्नेहातून आणि पूजनीय गुरुवर्य तात्यांच्या आज्ञेतून ही सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्याकडे सोपवण्यात आली. कोणत्याही पद्धतीचा उंची कोणत्याही पद्धतीची नाही, म्हणजे ज्ञानाची नाही ना अधिकाराची नाही, शारीरिक उंची सोडून एवढी एकच उंची फक्त भगवंताच्या कृपेने, बाकी कोणत्याही पद्धतीचा अधिकार नाही. परंतु गुरुवर्य तात्यांच्या आज्ञेने सेवा करण्याचं सद्भाग्य लाभलं म्हणून त्यांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो. समस्त ग्रामस्थ वाठार केलोरी भजनी मंडळ सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो. या परिसरातून आलेले गुणीजन गायक असतील, आदरणीय गुरुवर्य तात्यांसोबत असलेली सर्व साधक वृंद, आमचे दीपक बुवा असतील, आदरणीय सर्वच महाराज मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो. सचिन दादा असतील, उत्कृष्ट मृदंग वादक, पंचक्रोशीतून आलेली सर्व मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करून एखादा जर अपशब्द गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजावा. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नोहे अंगभूत युक्ती, नोहे हा उपदेश, तुमचे बडे बडे रोषेश, तुमच्या कृपेचे पोसणे, जन्मोजन्मी तुका म्हणे, ज्ञानोबा माऊली तो.